सरकार घेतलं जाते त्याला राष्ट्रपिता म्हटलं जातं। राष्ट्रपिता म्हणण्यामध्ये काहीतरी उद्देश असते। माझ्या विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की ज्या व्यक्तीच्या अंगावर फक्त पूर्ण अंगावर कपडे नाही फक्त पंजा घातलेला आहे की ज्या देशातला गरीब माणूस त्याच्या अंगावर पूर्णपणे कपडे नाही तर मी का घालू इतका स्वाभिमान आणि हा स्वाभिमान शेवटपर्यंत जागवला। त्यांची शेळी असती पहा कशी आहे। शेळी असती जर पाहिली तर संपूर्ण हाडाचा सांगाडा दिसतो। इंग्रजाला भीती होती तिकून जर गोळी जर मारली महात्मा गांधीजीवर सगळे हाडच आहे पण हाड कशी होती एक चिलखत होतं पोलाद होतं। त्यांना असं वाटलं इकडे जर गोळी जर मारली ना तर हे रिप्लेस होऊन जर आपल्यावर आल्याशिवाय राहणार नाही ती भीती होती। लक्षात घ्या हे शेळी कसली होती बिलकुल बारीक पण इंग्रजांना सुद्धा भीती वाटत होती असं आपल्या वेगळं व्यक्तिमत्व होतं। अरे बाहर छोड़ो चले जाओ स्वदेशी चळवळ इंग्रजाला सळोकी पुढं करून सोडलं विद्यार्थ्यांनी सांगितलं या गुलामगिरीच्या झोपडातून मुक्त व्हायचं असेल तर महात्मा गांधीजींनी एकच मार्ग स्वीकारला तो म्हणजे सत्य आणि अहिंसा। या दोन मार्गाची या दोन मार्गावर त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं बंदुकीच्या जोरावर नाही। जिथं